मला आमचा इमोशनल सीन असला तर आमचे डिरेक्टर फक्त म्हणतात की साऊ नळ चालू कर आणि मग बोलल्यावर आणि मग ते बोलतात बस बस थांब आता बस झालं. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका झी मराठीवरची सावळ्याची जणू सावली आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर तुमच्या सगळ्यांची लाडकी सावली म्हणजेच प्राप्ती रेडकर. हाय. हाय कशी आहे? मस्त. तू कशी आहेस? मस्त. कसं चाललंय शूट? छान चालू आहे, मज्जा करतोय आम्ही सगळे. बरं, मला सांग, सिरियल चालू झाली आता आणि आपण ज्यावेळेस मालिका सुरू होणार होती तेव्हा भेटलेलो. सो तेव्हाची एक तुमची एक्साइटमेंट वेगळी होती की आता सुरू होते आणि आता फायनली चालू झाली आहे. मला वाटतं आता 3 महिने झालेत ऑलमोस्ट. सो आता एक साधारण काय प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत सगळ्यांकडून आणि तुला कसं वाटतं आता ह्या 3 महिन्यात तुला कसं वाटलं? मला रोज प्रत्येक सीन करताना खूप मज्जा येते, छान वाटतंय आणि लोकांचं आधीपेक्षा सिरियल चालू होत होती तेव्हापेक्षा आत्ता जास्त प्रेम मिळतं आहे. कारण ते एक असतं ना की तुमचं काम मन जिंकवू शकतं समोरच्याचं. तर माझं काम आवडतं आहे लोकांना आणि मला सगळे ॲप्रिशिएट करतात. आमचा जो स्टारकास्ट आहे सगळे मला रोज ॲप्रिशिएट करतात की प्राप्ती तुझा हा सीन फार छान झाला आहे, तो सीन छान झाला आहे. तर मला अजून मोटिवेशन मिळतो आहे की मी अजून छान छान काम करू. क्या बात आहे. आणि आय एम डॅम शुअर तुझ्या घरच्यांना खूप अभिमान वाटत असणार आहे तुझा. हो हो डेफिनेटली, ते रोज बोलतात रोज. किती छान. मला सांग, तुला तयार व्हायला साधारण किती वेळ लागतोय ग? म्हणजे सुरुवातीला थोडा जास्त वेळ लागत असेल आणि आता हळूहळू एक सवय होऊन वेळ कमी झाला असेल ना, का नाही? हो म्हणजे इव्हेंच्युअली सवय झालीच लगेच असं हाफ वीकमध्येच. बट तरी मला 1 तास लागतो, 1 तास किंवा त्याच्याहून थोडं कमी बस. ओके. सगळ्यांना प्रश्न हाच असतो की तू ते कलर लावून ते हे करणं, शूट करणं खूप कठीण असतं ना ग, कारण आपल्याला घाम येतो. किती नाही म्हटलं तरी आपल्याला कधी कधी इचिंग होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशी करतेस तू? आता जरा थंडी आहे म्हणून, बट अदरवाईज उन्हाळ्यामध्ये ते मॅनेज करणं खूप कठीण जात असेल ना? हो आणि थंडी आहे बट ती आत्ता आत्ता पडायला लागली आहे. नोव्हेंबरच्या स्टार्टपर्यंत आणि मिड नोव्हेंबरपर्यंत पण खूप गरम व्हायचं. तर तेव्हा खूप डिफिकल्ट झालेलं कारण लग्नाचे सीन्स होते. कंटिन्यू 1 वीक आम्ही उन्हातच शूट केलं आहे. तर ते टचअप करताना जर समजा मला स्वेटिंग झाली, मी इथलं पुसलं तर हे इथे मग परत ब्लेंड करायला गेलो तर पॅच पडायचा. मग पूर्ण मेकअप काढून परत करायला लागतो आणि हे नेहमीचं होतं. तर आधी मला खूप असं झालेलं की शिट मी कसं मॅनेज करणार आहे इतकं सगळं, हे रोज करायचं रोज काढायचं. बट आता मज्जा येते मला. मी आत्तापर्यंत तुझ्याशी जितक्या वेळा गप्पा मारल्यात ना, तर आपण तुझ्या भूमिकेविषयी बोललोच आहोत. पण आज मला जाणून घ्यायचं आहे की प्राप्तीचा इथपर्यंतचा सगळा प्रवास कसा होता? तुझी जर्नी सुरू कशी झाली? असा कोणता तो क्षण होता ज्यावेळेला तू ठरवलंस की मला हेच करायचं आहे? आणि मग त्यानंतर घरच्यांचा सगळा पाठिंबा कसा मिळाला? मला सगळं ऐकायचं तुझ्याकडून. ॲक्च्युली मी आत्ताही ठरवलं नाही आहे की मला फक्त ॲक्टिंगच करायची आहे. माझं ह्या वर्षीच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मी अजूनही ठरवलं नाही आहे की मला ॲक्टिंगमध्येच करायचं आहे. बट मी ऑडिशन्स देत गेले आणि मग जसे मिळाले काम तसे मी घेतले. बट जे म्हणजे असे जेव्हा लोक मला बोलतात की तू किती छान काम करतेस, तू खूप पुढे जाशील. बट मला असं वाटतं की हे जे छान काम मी करते आता, मी कुठेतरी एकदम झिरोपासून स्टार्ट केली आहे. म्हणजे तेव्हा काहीच मला नॉलेजच नव्हतं की कसं हे रिॲक्शन कसं देणार, मग ते रिॲक्शन कसं देणार. आणि हे मी कोणत्या क्लासेसमधून वगैरे नाही शिकले, मी माझ्या को आर्टिस्टकडून शिकले. ते जेव्हा शिकवायचे मला, तर जी माझी लास्ट मालिका होती त्यातून मला खूप आर्टिस्टने खूप शिकवलं आहे. इवन ह्या मालिकेतसुद्धा मला माझे सगळे को आर्टिस्ट खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकवतात, त्यांच्याकडून मला शिकायला मिळतं आणि ते ॲप्रिशिएट पण करतात आणि म्हणतात की तुझ्याकडूनही शिकायला मिळतं. सो प्राप्तीची लाईफ इज व्हेरी हॅपनिंग आणि खूप हॅप्पी लाईफ आहे. म्हणजे ते असं असतं ना की आपण आपला हॅपीनेस शोधायचा असतो प्रत्येक गोष्टीत. तर माझं असं आहे, मी सगळीकडे हॅपीनेस शोधते. किती छान आहे. ते तुझ्या पोस्टमधून आम्हाला कळत असतं कायम.
पण घरच्यांचा कसा सपोर्ट? कारण का ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे आता तुझं ग्रॅज्युएशन आत्ता झालं आहे, सो अभ्यास सांभाळा, इतर सगळ्या गोष्टी सांभाळा, प्लस तू कराटेसुद्धा शिकलेली आहे, सो ते सगळं तुझं साईड बाय साईड चालू आहे आणि त्यात प्लस काम, अभिनय, ती जी सोपी गोष्ट नाही आहे अजिबात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी घरच्यांचा पाठिंबा असणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तू पहिली मालिका केलीस किंवा पहिली ऑडिशन दिलीस, तेव्हा घरच्यांची काय पहिली प्रतिक्रिया होती? की त्यांनी पूर्णपणे पाठिंबा होता का असं होतं की आत्ता नको मग किंवा नको असं काही? मॉम डॅडला किंवा माझ्या पूर्ण फॅमिलीला अजिबात नॉलेज नव्हतं ॲक्टिंग या फिल्म इंडस्ट्रीच्या कोणत्याही गोष्टीबद्दल, कारण माझ्या एरियामधून पण नाही आणि माझ्या अख्ख्या खानदानातून कोणीच नाही आहे या फील्डमध्ये. तर जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले तेव्हा मॉम डॅडने ठरवलं की नाही, ये इसको इसी में आगे भेजना है. आणि असं ठरवून नाही, बट मी पुढे जात जात गेले आणि अभ्यास पण, जर आपल्याला कोणती गोष्ट करायची असते ना तर ती होते, ती आपण करतो. आणि मग अभ्यास असा मला 50-50 आवडतो, असा एकदम ओ माय गॉड असा मला नाही. मला थिअरी सब्जेक्ट्स आवडतात, बट मॅथ्स जाऊ दे, विषय बदलूया. कॉमर्समध्ये केलंस तू ग्रॅज्युएशन? हो, अकाउंट्समध्ये माझी बँड वाजायची, टॅलीच नाही व्हायचं यार. आणि मग मी असं सोडून द्यायचे आन्सर, बाकीचं सगळं एंट्रीज फिल करायचे आणि आन्सर असं सोडून द्यायचे. बट अभ्यास आणि मग नंतर एक असा काळ होता, लॉकडाऊनचा काळ, ज्यात मी काहीच काम करत नव्हते आणि मग ठरवलं यार काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं, म्हणून मी सेल्फ डिफेन्सचे क्लासेस लावले. आणि मग ते त्यांचं वर्कशॉप वगैरे जॉईन केल्यावर मग इंटरेस्ट वाढत गेलं आणि मग स्पोर्ट्समध्ये माझी अशी एंट्री झाली 2022मध्ये आणि मग ते कंटिन्यू करते. बट मला स्पोर्ट्स मी हे कधी सोडू शकत नाही, मी सोडणारच नाही. ॲक्टिंग आणि स्पोर्ट्स हे अशा दोन गोष्टी आहेत ज्या मी एकासाठी दुसरं सोडणार नाही आहे, दुसऱ्यासाठी एक सोडणार नाही आहे. सो आय एम एन्जॉईंग. आणि जसं तू म्हणालीस की मॉम डॅडचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा सपोर्ट नसला ना तर आपण मेंटली फिजिकली वीक होऊन जातो. बट मला माझ्या मॉम डॅडने, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आहे, कारण मला ऑब्व्हियसली लहान असतो, आपल्याला कोणत्याच गोष्टीचं नॉलेज नसतं, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आले आहे. थँक्यू सो मच मॉम अँड डॅड की तुम्ही मला प्रत्येक कोणत्याच गोष्टी टोकलं नाहीत आणि इथपर्यंत मला सपोर्ट केलं. किती छान, खूप मस्त वाटलं मला तुझी ही जर्नी ऐकून आणि खरंच खूप छान आहे की तू अभ्यास सांभाळून इतक्या कमी वयामध्ये आता ही तुझी लीड म्हणून तुझी दुसरी मालिका आहे आणि किती छान, तुला अजून पुढे खूप छान छान प्रोजेक्ट्स मिळत राहू देत आणि अजून असं छान छान काम तू करत राहशील. आता मालिकेकडे मी येते थोडंसं. मालिकेने इतका छान वेग पकडला आहे, मस्त सुरू आहेत सगळे एपिसोड्स, पण कधी कधी असं असतं ना की आपण जसे नसतो ते आपल्याला करायचं असतं पडद्यावर. असे कधी कधी काही काही डायलॉग्स असतात की आपल्याला असं वाटतं की हे खरंच कोणी खऱ्या आयुष्यात असं बोलत असेल का किंवा असा विचार कोणी करत असेल का. सो हे असं तुझ्या बाबतीत झालं आहे का कोणत्या डायलॉग किंवा एखाद्या सीनला पर्टिक्युलरली तुला असं वाटलं की हे खरंच कोणी बोलत असेल का? हां, माझं ना खरं सांगू बऱ्याच सीन्सला होतं, कारण सावलीचं जे कॅरेक्टर आहे ना ती खूप चांगली आहे, खूप सोज्वळ आहे, साधी आहे, सगळ्यांचा विचार करते, जर समोरचा कितीही वाईट करत असेल तरी ती चांगलंच करते आणि तिच्यात खूप पेशन्स आहे. वेळेस प्राप्तीत एवढं पेशन्स नाही आहे. मी आहे, माझ्याकडे पेशन्स आहे, पण एवढं नाही आहे. तर मला असा प्रश्न पडतो की यार एवढं पेशंटली कोणी राहू शकतं का, की असं कोणी बोलेल का. बट नाही यार, असं जर कोणी असेल ना तर हॅट्स ऑफ, म्हणजे खूप खूप चांगलं आहे. सावलीचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे आणि कधी कधी होतात, बट असं वाटतं की लोकांना ते आवडतं, यु नो. आम्हाला जरी शूट करताना वाटत असेल की अरे यार हा काय ड्रामा आहे, एवढा ड्रामा, एवढं कसं घडत असेल, बट लोकांना तेच आवडतं. लोकांना असतं शिट हे पण झालं ते पण झालं, तर ते लोकांना आवडतं म्हणून आम्ही करतो. असं एखादा सीन आहे की जो करताना तुला खूप जास्त कठीण गेलं किंवा असं की बापरे हे कसं होणार आहे आता असं? मला कोणते सीन कठीण जातात मी सांगते. मी लहानपणापासून कॉन्व्हेंटमध्ये शिकले, तर तिथे मराठी म्हणजे आम्हाला खूप कमी कमी शिकवली जायची. म्हणजे आम्हाला 9th-10thमध्ये प्रॉपर मराठी होती. तर जेव्हा कठीण वाक्य असतात आणि खूप कठीण शब्द असतात, खूप मॅच्युअर मराठी असते, खूप कठीण मराठी, तेव्हा माझी वाट लागते. मी फंबल नाही मारत, पण माझी वाट लागते. पुढे काय बोलू, शिट ह्या वर्डच्या पुढे काय बोलू. बट लकीली
थँक्स टू अ रायटर आम्हाला खूप छान छान मला छान छान डायलॉग्स लिहून देतात. खूप इझी डायलॉग्स असतात. बट हो अशा वेळेस माझी बँड वाजते. बट माझे फेवरेट सीन्स इमोशनल सीन्स आहेत. कारण मी गळा रडते. मला रीडिंगला पण तू रडत होती. हो मला आमचा इमोशनल सीन असला तर आमचे डिरेक्टर फक्त म्हणतात की साऊ नळ चालू कर आणि मग बोलल्यावर आणि मग ते बोलतात बस बस थांब आता बस झालं असं असतं. ग्लिसरीनची काही गरजच नाही, नॅचरलच सगळे. हो अगं नाही ग्लिसरीन टाकल्यावर उलट मला अश्रू येत नाहीत कारण हो खूप झोंबतं. मी नाही कधीच नाही टाकत ग्लिसरीन. ना तुपांजल ना ते ऐकूल ना नथिंग. त्रास होतो. नॅचरल हो 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 त्रास होतो. मगाशी बघत होते तुझं स्क्रिप्टचं रीडिंग चालू होतं आणि तुमची फार धमाल चाललेली. आशिष दादा आलाय आज आणि काय काय तुमची मजा चाललेली. काय सेटवर करता तुम्ही आणि इथे पण काही प्रँक्स वगैरे केलेस का आधीच्या सेटवर जे केलेले? नाही खरं तर आता तुम्ही नेक्स्ट टाइम याल ना तेव्हा आपण एक प्रँक प्लॅन करूयात. आपण सांकेत सोबत करू शकतो. सांकितवर प्रँक करूयात ओके. आणि आता आशिष दादा एवढे जोक ह्यासाठी मारवता कारण तो एका आठवड्याने भेटतोय आम्हाला. आणि त्याची दुसरी इव्हेंच्युअली मालिका चालू आहे नक्की बघा. बट ही इज व्हेरी स्वीट आणि ही इज द मोस्ट फनीएस्ट ऑन दिस सेट. तो असल्यावर आम्ही हसतच असतो. आता जसं तू बघितलंस हसतच होतो आम्ही. म्हणजे कोणा ना कोणावर तरी जोक असतोच तर मज्जा असते सेटवर. सेटवरती सगळ्यात जास्त असं एक असतं ना की एक रिक्षा फिरते ना सतत. एक एक छोटी गोष्ट कळली की सगळ्या अख्ख्या सेटभर गावभर ते पसरतं. असं कोण आहे? बरं मी पण करते तसं म्हणजे गावभर नाही पण आर्टिस्टमध्ये सांगते. बट माझ्यावर काही जोक झाला ना तर सांगित सगळ्यांना सांगत जातो. तुम्हाला माहिती आहे का आता काय झालं आता काय झालं असं सगळ्यांना सांगत जातो. आणि मला बोलतो पण मी रिक्षा फिरवली आहे म्हणजे. बट हो म्हणजे सगळे माझे लाड करतात. खूप स्वीट आहेत सगळे सगळेच स्वीट आहेत. खूप छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि अजून असेच ट्विस्ट अँड टर्न्स येतील, वेगवेगळे ट्रॅक्स येतील. सो त्यानिमित्ताने आपली भेट होईलच. तर मी पुन्हा सेटवरती येईन तेव्हा आपण अजून गप्पा मारूया. थँक्यू सो मच. डन थँक्यू सो मच गाईज. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.